हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे मंजुषा. मी मॅथचे ऑनलाईन क्लासेस घेते. जर माझा क्लास कुणाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. मागच्या क्लासमध्ये आपण इंट्रोडक्शन पार्ट ऑफ द रॅशनल नंबर हे पाहिलेलं आहे. रॅशनल नंबर हा चॅप्टर आहे 8 क्लास फर्स्ट चॅप्टर आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ द रॅशनल नंबर्स. तर रॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या असणार आहेत? फर्स्ट प्रॉपर्टी आहे क्लोजर प्रॉपर्टी, सेकंड आहे कम्युटेटिव्हिटी प्रॉपर्टी, थर्ड आहे असोसिएटिव्हिटी प्रॉपर्टी, फोर्थ आहे दी रोल ऑफ झिरो, फिफ्थ आहे दी रोल ऑफ वन. तर आजच्या क्लासमध्ये आपण फर्स्ट प्रॉपर्टी पाहणार आहोत, क्लोजर प्रॉपर्टी. ठीक आहे, तर स्टार्ट करूयात. क्लोजर प्रॉपर्टी म्हणजे काय? तर कुठलेही दोन नॅचरल नंबर्स घेतले तर त्यांची ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन जर केलं कोणत्याही दोन नॅचरल नंबरचं तर आपल्याला नॅचरल नंबरच मिळाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल तर दोन नॅचरल नंबर घेऊन पाहूया. फॉर एक्झाम्पल 1 + 2 हे दोन्ही पण काय नॅचरल नंबर आहे. तर आपल्याला ॲडिशन केल्यावर त्यांचे ॲडिशन पण आपल्याला एक नॅचरल नंबरच मिळाला पाहिजे. तर ॲडिशन येते 3. तर हा पण मिळालेला नंबर जो आहे तो एक नॅचरल नंबर आहे. म्हणजेच क्लोजर प्रॉपर्टी इथे ॲप्लिकेबल होते नॅचरल नंबरसाठी ॲडिशनसाठी. ठीक आहे, तर आपण फर्स्ट पाहूया त्याच्यामध्ये. तर क्लोजर प्रॉपर्टी ॲडिशनसाठी ॲप्लिकेबल होते का? रॅशनल नंबरच्या दोन रॅशनल नंबर जर ॲड केले तर तिथं क्लोजर प्रॉपर्टी ॲप्लिकेबल होती हे आपण पाहूया. तर फर्स्ट आहे ॲडिशन. ठीक आहे, जर कुठलेही आपण दोन रॅशनल नंबर घेतले, सपोज एक नंबर घेतला, दोन नंबर घेतले, 1/2 प्लस 3/4 एक्झाम्पल घेऊया. तर हे दोन्ही नंबर जर ॲड केले तर आपले याची ॲडिशन आपल्याला एक रॅशनल नंबरच मिळाला पाहिजे. हे दोन्ही काय रॅशनल नंबर आहेत, P/Qच्या फॉर्ममध्ये आहे. मी तुम्हाला पाठीमागच्या इंट्रोडक्शन क्लासमध्ये पाहिलं आहे, डेफिनेशनमध्ये आपला पार्ट कव्हर झाले. रॅशनल नंबर म्हणजे काय? P/Qच्या फॉर्ममध्ये असला पाहिजे आणि Q इज नॉट इक्वल टू 0. जर आता हे दोन नंबर ॲड केले तर ॲडिशन काय येते? 4 + 2 × 3 6 येतं अपॉन 2 × 4 8. तर आपले येणारे ॲडिशन काय येते? 10/8. म्हणजे आपल्याला मिळालेला जो नंबर आहे तुम्ही फर्दर सिम्प्लिफाय करू शकता. जो मिळालेला नंबर आहे तो एक रॅशनल नंबर आहे, P/Qच्या फॉर्ममध्ये आहे आणि Q इज नॉट इक्वल टू 0 आहे. म्हणजेच हा आपला मिळालेला नंबर हा एक रॅशनल नंबर आहे. म्हणजे ॲडिशनमध्ये क्लोजर प्रॉपर्टी जी आहे दोन रॅशनल नंबरसाठी, तर ही एक ॲप्लिकेबल प्रॉपर्टी आहे किंवा क्लोजर प्रॉपर्टी इज इनक्लोज अंडर दी ॲडिशन ऑफ टू रॅशनल नंबर्स. तर नेक्स्ट अरिथमेटिक ऑपरेशनवरती आपण ॲप्लिकेबल होती का पाहूया. तर नेक्स्ट आहे सबट्रॅक्शन. तर सबट्रॅक्शनसाठी एक्झाम्पल घेऊया. 3/2 - 1/2. ठीक आहे, तर या दोन्ही रॅशनल नंबरचं जर सबट्रॅक्शन केलं तर आपला येणारा जो नंबर आहे तो पण रॅशनल नंबरच असला पाहिजे. म्हणजे 3 × 2 6 - 2 × 1 2 अपॉन 2 × 2 4. तर येणारा जो नंबर आहे 6 - 2 आपल्याला गेट होतं 4. 4/4 1. तर हा मिळालेला जो नंबर आहे तो पण एक रॅशनल नंबरच आहे, P/Qच्या फॉर्ममध्ये आहे. इथं काहीच नाहीये म्हणजे इथं आपण 1 पण आपण लिहू शकतो. म्हणजे इरिव्हिजिबल फॉर्ममध्ये 1 तिथं असतं. म्हणजे तो हा मिळालेला जो नंबर आहे रॅशनल नंबर आहे. म्हणजे आपली जी क्लोजर प्रॉपर्टी आहे सबट्रॅक्शनमध्ये पण ॲप्लिकेबल होते किंवा सबट्रॅक्शनमध्ये पण फॉलो करते रॅशनल नंबरसाठी. तर नेक्स्ट प्रॉपर्टी आहे नेक्स्ट अरिथमेटिक ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशनसाठी पाहूयात आपण. इनक्लोज होते का? तर मल्टिप्लिकेशन. सेमच एक्झाम्पल घेऊन बघा. दोन रॅशनल नंबर घ्यायचे कोणतेही. 3/2 - 1/2. सॉरी, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे इथं इंटू यायला पाहिजे, मल्टिप्लिकेशन साईन यायला पाहिजे. 3/2 1/2 दोन रॅशनल नंबर गेले तर त्यांची मल्टिप्लिकेशन जर
केला तर आपल्याला तो रॅशनल नंबरच मिळाला पाहिजे. 3 × 2 6 3 × 1 3 and 2 × 2 4. तर हा मिळालेला जो नंबर आहे मल्टिप्लिकेशन करून, तर तो आपल्याला मिळालेला जो नंबर आहे तो 3/4 आहे. तो म्हणजे 3/q फॉर्म मध्ये आहे, म्हणजे रॅशनल नंबर आहे. तर इथं पण ही क्लोजर प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशन मध्ये पण ऍप्लिकेबल आहे. तर 4th वन आहे ॲडिशन, डिव्हिजन. डिव्हिजनसाठी पाहूया. तर डिव्हिजनसाठी आपण सेमच एक्झाम्पल घेऊया. 3/2 डिवायडेड बाय 1/2. जर आपण याला फर्दर सिम्प्लिफाय केलं तर याचं आन्सर असं येतं 3/2. याचा रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजे इंटून आपण सिम्प्लिफाय करू शकतो. मल्टिप्लिकेशन याचं अपोजिट साईडला शिफ्ट होतं आपण रेसिप्रोकल घेतल्यावर. 2/1. तर काय येतं 3 × 2 6/2 × 1 1 2 × 1 2. तो मिळालेला नंबर आहे, हा पण एक रॅशनल नंबर आहे. तर इथं पण ही प्रॉपर्टी क्लोजर प्रॉपर्टी हे होते, ऍप्लिकेबल होते. बट इन केस इफ आपल्याला जर एखादा 0 घेतला तर यावेळी डिव्हिजन फॉर्म मध्ये ही जी प्रॉपर्टी क्लोजर प्रॉपर्टी आहे ती नॉट ऍप्लिकेबल होते. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल एक अशी कंडिशन आली की तिथं आपण रॅशनल नंबर 0 घेतला तर तिथं आपल्याला ही प्रॉपर्टी क्लोजर प्रॉपर्टी डिव्हिजन मध्ये दोन रॅशनल नंबरसाठी ऍप्लिकेबल होत नाही. फॉर एक्झाम्पल 3/2 डिवायडेड 0/2 घेऊयात आपण. त्याला फर्दर सिम्प्लिफाय केल्यावर याचा रेसिप्रोकल घ्यायचा. 3/2 × 2/0. ठीक आहे. तर याचा आपण फर्दर सिम्प्लिफिकेशन केलं तर आपल्याला येणारा आन्सर काय, तर 3 × 2 6 येतं आणि 2 × 0 0. तर हे ऍप्लिकेबल नाहीये. जर 0 घेतला रॅशनल नंबर ते ऍप्लिकेबल नाही. P/Qच्या फॉर्म मध्ये तर आहे P/Q, बट Q इज काय सांगितलं होतं, Q इज नॉट इक्वल टू 0. बट इथं Q 0 आलेला आहे, म्हणजे डिव्हिजन क्लोजर प्रॉपर्टी डिव्हिजनसाठी दोन रॅशनल नंबरसाठी ऍप्लिकेबल नाहीये. तर या सेशनमध्ये एवढंच आपण क्लोजर प्रॉपर्टी कंप्लीट केली आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण नेक्स्ट प्रॉपर्टी डिस्कस करूया. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि जर कुणाला क्लास जॉईन करायचा असेल तर मला कॉल किंवा मेसेज करू शकता. थँक्यू.